सोबत स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये येत आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेलं आहे ते आपल्या वेबसाईटवरून तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ती बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता इथे तुम्हाला ग्रुप लिंक लिरिक्स किंवा PNG तो तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर इथं काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लसची नाव क्लिक करून तुम्ही इथं ही बघू शकताय, शॅडो बघू शकताय किंवा तुम्ही शेप बघू शकताय. तर त्यातला एक कोणताही शेप सिलेक्ट करायचा आहे आणि वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एकदा क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला फुल स्क्रीन झाल्यानंतर कलरवर क्लिक करायचं आणि व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 11.16 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, हा जो रेक्टँगल 1 लेअर आहे तो आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय. बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, व्हिडिओमध्ये लागणारे जे PNG इमोजी PNG लिरिक्स तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत. फक्त ग्रुप लिंकमध्ये तुमचा फोटो कसा ॲड करायचा त्यासाठी पहिली ग्रुप लिंक क्लिक करायचे. एडिट ग्रुपवर क्लिक करून स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली मटेरियल राहणार आहे. तर हे इमेज आहे ते मी तर डेमोसाठी यूज करतोय. तर तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा अशा प्रकारे इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायचा आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन इथं आपल्याला हे साईज कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आता सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे ग्रुप 2 ही आपल्याला इमेज अशा प्रकारे ॲड करून याची लेंथ वाढवायची आहे आणि मधोमध घेऊन इथं त्याची लेंथ कमी जास्त करून अशा प्रकारे फोटो आहे तो सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर बघू शकता फर्स्ट फोटो अशा प्रकारे, त्यानंतर सेकंड फोटो अशा प्रकारे बसलेला आहे. अशाच प्रकारे प्रत्येक ग्रुप लिगला अशाच प्रकारे कोणता तुम्ही इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. मी ही अशाच प्रकारे इमेज आहे तो या लेअरला ॲड करून घेतोय. तर बघू शकता अशा प्रकारे 3rd नंबरला आपण लेअर ॲड केलेले आहे, म्हणजे लेअरमध्ये इमेज ॲड केलेला आहे. तशाच प्रकारे पण 4th नंबरलाही अशाच प्रकारे ही लेअर आहे ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. तर बघू शकता या अशा प्रकारे तुम्ही लेअर ॲड केल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता पहिलं ॲनिमेशन आपल्या इथे क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 11.16 या सेकंदाच्या बीटमार्कवर यायचं आहे. आता या सेकंदाच्या बीटमार्कवर आल्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील बाकीचे जे इमेज दिलेत ते इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. आता बघू शकता मी इथं डेमोसाठी यूज केलेले इमेज अशा प्रकारे ॲड करतोय. तुम्ही अशाच प्रकारे तुमचे इमेज यूज करून हा स्टेटस क्रिएट करा. तर त्यानंतर काय करायचं, इमेज फुल स्क्रीन करण्यासाठी तुम्हाला तर माहितीच आहे, सगळ्यात पहिल्यांदा 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे इझी वेमध्ये इथं आपलं फुल स्क्रीन इमेज होणार आहे. त्यासाठी 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर जी खालील इमोजी PNG लेअर आहे ती लॉंग प्रेस करून वरती घ्यायची आहे, म्हणजे इमेजवरती तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर काय करायचं आहे, 11.16 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून इथं आपल्याला काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन -90 डिग्रीपर्यंत रोटेट करायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे आणि वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर 14.12 सेकंदापासून उरलेला भाग डिलीट करायचा आहे. त्यानंतर हीच लेअर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे आणि इथूनपासून चालू होणाऱ्या स्क्रीनही लेअरला हाच इफेक्ट म्हणजे हीच लेअर पेस्ट करायची आहे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर तुम्हाला स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की बॅक निघून
सगळ्यात पहिल्यांदा बॅक निघून वरील ॲरोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी.